मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज नेवपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आमचे मित्र मान्य श्री संदीप देशमुख साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या वारंवार चर्चा झाली। त्यांनी काही त्यांच्या शेताबद्दल आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या। आता त्यांच्या शेतामध्ये ऊस आहे, तर इथं बाजूलाच धरण आहे आणि धरणाच्या खालीच म्हणजे धरणाला लागूनच यांची शेती आहे। काय किती गट नंबर आहे? 298 गट नंबर ग्रामपंचायत नेवपूर खालसा। तर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की जवळपास धरण म्हणजे धार बुजण्यासाठी म्हणजे धरण बांधायला साधारणतः किती वर्ष 25-30 वर्ष झाले आणि 25-30 वर्षापासून यांचं म्हणणं असं एक बा हे धरणाच्या किटून नाही तर आम्हाला एका टायमाला मोबदला भेटला, थोडाफार मोबदला भेटला ना मात्र, परंतु या जमिनी नावाला जमिनी आहे या चिबडणाऱ्या जमीन होऊन गेल्या। मग याचा मोबदला शासनानं वारंवार यांना दिला गेला पाहिजे। तर कृषी अधिकारी यांच्या कुठल्याही प्रकारचं याकडे लक्ष नाहीये। याचे पंचनामे झाले पाहिजेत, दरवर्षी पंचनामे झाले पाहिजेत, यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे। इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता ह्या धरणाची जी धुरा आहे ही धुरा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे? तर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहे। इरिगेशन डिपार्टमेंटने काय केलं, सुरुवातीला ज्या जमिनी अक्वायर केल्या तर त्या अक्वायर केल्या, त्यांना मोबदला दिला। ज्या पाण्यात गेल्या त्या अक्वायर केल्या, ज्या पाण्यात नाही गेल्या पाण्याच्या खाली राहिल्या म्हणजे धरणाच्या खाली राहिल्या त्या जमिनीच्या बद्दल कुठल्या प्रकारचा लॉंग लाईफ विचार नाही केला गेला। आता हा आमचा शेतकरी राजा पिढ्यानपिढ्या वंश परंपरेनं त्यांची शेती हा व्यवसाय आहे। हा शेती व्यवसाय लावून धरणं इतकं सोपा नाहीये। त्यामध्ये पहिले पैसे होत न पडत्या, ते पेट्रोल सारखे पैसे होत न पडत्या, म्हणजे पेट्रोलचा किती महाग भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने पैसे होत न पडत्या आणि तेव्हा कुठे छोटासा मुनाफा म्हणजे जेव्हा आम्ही 90% पैसे घालू तर आम्हाला 10% राहील, अशा प्रकारचा शेती व्यवसाय झालेला सर्व जगाला माहिती आहे। ते करत असताना सुद्धा आमचा बळीराजा मागे पुढे पाहत नाही। पण जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेव्हा इथे तलाव झाला, तलावाच्या माध्यमातून मोठा तलाव झाला ज्याचं पाणी या धरणाच्या या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात येत राहतं, ते पाणी कधीच संपत नाही। म्हणजे पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये वावरामध्ये पाणी साच असतं। त्यातून मोठ्या मुश्किलीनं काय पीक येतं, म्हणजे जे पीक 100% यायचंय ते 30-40% येतं। खर्च तर सारखाच लागतो, याला नांगरणी लागते, वखरणी लागते, पेरणी लागते, औषध लागतं, सगळं काही सांभाळ लागतं, सगळ्या गोष्टी आहे। मग हे करत असताना त्या शेतकरी राजाकडे कोण बघणार आहे? हा आमचा देशाचा पोशिंदा जर याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर मग कोणाकडे लक्ष देणार आहे? शासन देणार आहे आमचं, काहीच शंका नाही त्याच्यामध्ये। पण शासनाचे जे अधिकारी त्यांनी नेमलेले आहे त्यांची बी जबाबदारी आहे। त्यांचं काम आहे की ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अशी आमची परिस्थिती झालेली आहे, आज आम्ही एकदम संकटात आहोत आणि आता ढगफुटी झाली, तर मग तो प्रश्नच नाहीये। पण यांना तसं कायम स्वरूपी ढगफुटी आहे। यांच्या वावरात कायम पाणी मार्च एप्रिल पर्यंत पाणी राहतं, कायम स्वरूपी पाणी राहतं। मग कोणते पिकं घेणार आहे आणि याकडे शासन काहीच लक्ष देत नाहीये। आता हे यांनी बऱ्याच ठिकाणी कागदोपत्री सुद्धा केले, पण आमचं म्हणणं असं आहे की आता यांचे जे धरणाच्या खाली जे वावरं आहे जे चिबडू लागलेले त्या चिबडण्याची नुकसान भरपाई यांना दरवर्षी दिली गेली पाहिजे। इरिगेशन डिपार्टमेंटनं त्यांच्या प्रत्येक वर्षी पंचनामे केले गेले पाहिजेत। त्यांचं जे 100% पिकाचं जे 40% 30%वर येतं त्याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे। तर माझं संदीप भाऊला विचारणं आहे, संदीप भाऊ तुम्ही किती वर्षापासून शेती करता? 25 वर्ष झाली। 25 वर्षापासून तुम्हाला इथं साधारणतः तुमचं काय अडचण ते सांगा। दरवर्षी डॅम भरला, आमच्या शेतामध्ये पाणी येते, मार्च एप्रिल महिन्यापर्यंत पाणी राहते, मेच्या शेवट आमची जमीन तयार होते, मक्का पेरा कपाशी पेरा काहीच येत नाही याच्यात। त्याच्यामुळे आम्ही आता ऊस लावला होता, तर ऊसाचं उत्पन्न म्हणावतच येत नाही, एकरी 40-50 टन निघतं, 20-22 टन ऊस जाईल फक्त। म्हणजे म्हणल्याप्रमाणे 30 ते 40% यांची शेती ही पिकते, बाकीची 100% पिकते। पण यांच्या शेतीवर हा दुष्परिणाम होतो या धरणाच्या जाणाऱ्या पाण्याचा। त्यामुळं माझे या भागातील कन्नड तालुक्याचे छत्रपती संभाजीनगरचे जे बी अधिकारी आहे शासनाचे त्यांना विनंती आहे, या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना बी आमची विनंती आहे की यांचे पंचनामे झाले पाहिजेत, यांचे दरवर्षी पंचनामे झाले पाहिजेत, दरवर्षी याच्यावर विचार केला गेला पाहिजे, दरवर्षी यांना यांचा मोबदला भेटला गेला पाहिजे। नसता नाही वेळा तर आम्हाला हायकोर्टात रिट दाखल करावं लागेल आणि त्या माध्यमातून आदेश घ्यावा लागेल। तत्पूर्वीच आपण कधी केलं खूपच चांगलं आहे।
तर माझी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे, तहसीलदार साहेब यांना विनंती आहे, मंडळाधिकारी साहेब यांना विनंती आहे, या भागाचे इरिगेशन ऑफिसर जे आहे त्यांना विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर संदीप भाऊ देशमुख साहेब व त्यांच्या आजूबाजूचे जेवढे शेतं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना भेटून त्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी ऐकून आणि त्यांचे जे प्रश्न आहे त्यांना ज्या पद्धतीनं त्यांचे पंचनामे करायचे तसे करून घ्या आणि ते मंत्र्याकडे पाठवा, मुख्यमंत्र्याकडे पाठवा. या राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तात्पर्यानं कोणतेही काम सहज करून देता. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे तुमच्या अडचणी आणा, ज्या अडचणी त्या आणा, विनाकारणच्या फायली आणू नका. अडचणीच्या फायली आम्ही जाग्यावरच बघतो आणि जाग्यावर शेतकऱ्याला करून देतो. नुसतं शेतकरीच नाही तर या ज्या राज्याचा प्रत्येक माणूस आमच्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक माणसाची अडचण सोडवण्यासाठी आम्ही या विधानसभेमध्ये बसलेलो आहोत, या मुंबईमध्ये बसलेलो आहोत. तुम्ही फक्त तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचा, त्यांना त्यांच्याकडून कागदपत्र करून घ्या. आम्ही आदेश देणार लोक आहोत. म्हणून या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी एक हिरा निवडून या देशावर, देशाच्या राज्यावर, राज्याच्या प्रत्येक ठिकाणी बसवलेला आहे. म्हणून आज तुम्ही बघताय ढगफुटी झालेली आहे. पण देशामध्ये कोणत्या ठिकाणी ढगफुटी होते, त्यातले मुख्यमंत्री असो, त्यांचे जे खासदार असो, त्यातले आमदार असो, त्यातले मंत्री असो, ते प्रत्येक जण लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेले, शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर जाऊ लागलेले आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आज देशाचे जे प्रतिनिधी ते पोहोचू लागलेले आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की ज्या अडचणी असेल त्या मांडा. तुम्हाला मांडता नाही आल्या तर तहसीलदारपर्यंत तुम्ही पोहोचावा, जिल्हाधिकारीपर्यंत पोहोचावा, कोणत्या तरी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावा आणि मंत्रालयाकडे तुम्ही पोहोचावा. तुमचं काम 100% होईल. माझी हमी आहे, माझा विश्वास आहे या सरकारवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.